उद्या येतो. आमच्या फॅमिली हेड इकडे बसले तर दिसतील का बे वाटा. पूजन भैया, अरे तू का असा नाराज? अरे तुला तर आनंद व्हायला पाहिजे की तुला तुझी बहीण मिळाली म्हणून. नाही पाठो तुम्ही हे चांगलं नाही केलं. पाठो पिताना मला सांगायला तरी पाहिजे. पाठो आम्ही नसतं झालं कसं आम्ही नाही का ग सुजाता. वैष्णव भाऊनी आम्हाला कोणतं ते कोणतंच करून ठेवलं नाही का हो? नाही ताई दादा असं म्हणू नका ना. आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या सत्याप्रमाणेच लग्नाचं सामान. अरे या बाळांनो या या. आम्हाला लाडका वाटा मतदार वाटे तुम्हाला जे काय तुला शिवाय नसते. आणि ही माझी का तुम्हाला भाची मैत्री. आणि हो तुम्ही असं मीच झाला असाल की ही आज इथे कशी काय, तर मीच तिला फोन लावून बोलतो. तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. माझ्या आनंदात सामील व्हायचं मीच बोलतो. काय बेटा कसं झाला प्रवास? अगदी मजेत. आणि झाला का कोर्स कंप्लीट? हो आता रिझल्ट लागला की माझं LLM पूर्ण. 6 महिने पुन्हा कधीतरी असिस्टंट म्हणून काम करेल. तोपर्यंत या घोडेस्वारांना काय काळाबेरा करायचंय ते करा म्हणा. नंतर माझ्या मामाची सगळी प्रॉपर्टी मीच सांभाळणार. आमच्या गंमत जम्मत करा. हो वकील साहेब ती चेष्टा करते. कुठल्या अंगाला करणे वाटत नाही. आणि हो बेटा तसंही ही संपत्ती आता तुम्हा दोघा काढून टाकत सुद्धा थकून आली अशी ड्रेस वगैरे नाश्ता वगैरे खात आराम कर आणि नंतर हे बोलायला. अहो मामाजी किती काळजी करतात. तुमच्या सर्वांशी मला खूप खूप बोलायचंय बरं. आणि माझ्या नवीन आत्याशी सुद्धा. या, मला पार्टी हवी आहे आणि तीही 5 स्टार हॉटेलला. त्या रोटीला सेवन आणि आरवाने पाठीमागं बगीचा आहे. बगीच्यामध्ये खूप सुंदर सुंदर फुलं आहेत. जास्वंदाची मी दाखवत होतो. हो मिस्टर घोडेस्वार काय कसली कुजबूज चालली आहे? आणि हो मी तुम्हाला परवा बोलवलं होतं. तुम्ही आज कसे आलात? साहेब आले. कसं काय आहे बघतो या लग्नाच्या खुशीत येत्या दिवाळीमध्ये कामगारांना बोनस द्यायचा म्हणून विचार केलाय. आणि म्हणूनच काही ऍग्रीमेंट पेपरवर सह्या करून घ्याव्या म्हणून मीच बोलवलंय घोडेस्वारांना. अरे वा 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 वा. बरेच दिवसापासून माझ्या डोक्यात चाललं होतं पण या कामाच्या व्यापामुळे मला काही लक्षात आलं नाही. आज आनंदाच्या दिवशी हे काम झालेलं किती चांगलं होईल. चांगलं केलेलं मात्र खूप चांगलं केलं. घोडेस्वार सावकाश असे घोड्यावर बसल्यासारखे काय करताय? बरं बाबा काय आहे तुम्हाला? आम्ही खूप दूरच्या प्रवासावर आलो. थोडासा आराम करा. बाबा घोडेस्वार तुम्ही वरच्या रूममध्ये या. आपण डॉक्युमेंट चेक करू. चला घोडे. बघितलं सुहास असा आहे माझा घरला संसार. आता हे सगळं तुला सांभाळायचं आहे बरं का? तुम्ही काळजी करू नका. माझ्यावरती विश्वास आहे ना? त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. दादा तुम्हाला सांगितलंच की यांचे एक बाळ आहे. हो आहे ना. अगं तो बाहेर खेळायला गेलाय. येईलच थोड्या वेळात. हा तो बघा. शिवबाळ तू सारखा आई आहे म्हणायचं ना. तुला सारखी आईची आठवण येते ना. आई हो ती बघ तुला कोण भेटायला आली ती बघ आई. काय करतेस? आल्या आल्या माझ्या पोराचा असा तिरस्कार करतेस. हे बघ सुहासिनी मी तुला आधीच सांगितलं होतं की मला एक मुलगा आहे म्हणून. तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला एक मुलगा आहे. हे नव्हतं सांगितलं होतं असं मध्ये बेडपण आणि बुद्धी होणार नाही. आधीच सांगितलं तर लग्नाला मी कधीच होकार दिला नाही. तुम्ही मला फसवले. तुम्ही फसवलेत मला. हो मी तुला फसवलं. मी मान्य करतो. सुहासिनी पाहिजे तरी ही माझी सारी संपत्ती माझ्या पोराचा स्वीकार करा. सर्व काही नसतो. नको मला तुमची संपत्ती आणि नको मला तुमचा आरसा बेडपण आणि
नामांकित झाली असेल ना तरी विसरू नका तू माझी लहान बहीण आहे. पुढे काही शब्द बोलण्याची गरज नाहीये. अगं आजपर्यंत मी तुझ्यासाठी जे काही केलं ना ते ह्याच्या आईला माझ्यासाठी केलं होतं. त्यावेळेस एका अनाथाला घरामध्ये घेतलं, नोकरी दिली, पण वागताना मात्र माझी मोठी बहीण बनवूनच वागली ती. नशीब उचकवतं गेले म्हणून ती हे जग सोडून निघून गेली आणि अचानक एक दिवस तू मला लागला. तू अनाथ असल्याचं कळलं, मी तुला वाचवलं आणि एक ना एक दिवस या बाळाची आई होती. एका गोष्टीसाठी मी तुला गेले पाठवून देऊ का मला? बहुत झटका लागेल तर पाहत राहायचं. म्हणे आले गेले पाठवून देऊ ना. पण मला एक सांगा ना, त्या अपराधाची परतफेड म्हणून या जगाला मध्ये बनण्याची आहे ती का हो? नाही सुवासिनी नाही, हा जन्मजात पती पण किंवा वेळा नाहीये. काय बोलतोय तू? हो साहेब, आपला शिव जन्मजात पतिबंध किंवा वेळा नाही आहे साहेब. ही गोष्ट मी आजपर्यंत कुणाजवळ बोललो नव्हतो, पण आज बोलाय.